कल्याणशील रोडवर असलेल्या डोंबिवली जवळच्या दावडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। येथील दर्शना पाम्स नावाच्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडून एका 6 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे। परी बिंद असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। सोमवारी दुपारी परीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। परीच्या मृत्यूमुळे बिंद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। इमारतीमध्ये सुरक्षा ग्रिल असते तर माझ्या मुलीचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया परीच्या वडिलांनी दिली। मुलीच्या मृत्यूस विकास जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी छोटूलाल बिंद यांनी केली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। छोटूलाल त्यांची बायको आणि 2 मुलींसोबत नालासोपाऱ्यामध्ये राहतात। मिळालेल्या माहितीनुसार ते सोमवारी सकाळी परीला घेऊन डोंबिवली जवळ असलेल्या दावडी गावात गेले। त्यांच्या भाऊजींकडे पूजा असल्याने ते तिथे गेले होते। पूजेची लगबग सुरू असताना सगळ्यांची नजर चुकून परी इमारतीच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या गॅलरीत गेली। या गॅलरीला ग्रिल नव्हतं। तिथे खेळताना परीचा अचानक तोल गेला आणि ती खाली पडली। 4थ्या मजल्यावरून जमिनीवर पडल्याने परीचा जागीच मृत्यू झाला। परीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून इमारतीमधील काही रहिवासी आणि परीचे वडील खाली आले। त्यांनी परीला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं। या घटनेमुळे डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे। परीचे वडील छोटूलाल बिंद यांनी या प्रकरणात इमारतीच्या बेजबाबदार विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदबाने या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। आता या प्रकरणात मानपाडा पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागेल। विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काही स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात आली आहे। तसेच मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज असल्याची प्रतिक्रियाही काही नागरिकांनी दिली आहे।